तर शेतकरी मित्रांनो, आजच्या लिलावामध्ये नाशिक मार्केट आणि सोलापूर मार्केटमध्ये कांद्याच्या भावात प्रति किलो मागे आपल्याला जवळजवळ 2 ते 3 रुपयाची बाजारभावामध्ये वाढ दिसून आलेली आहे. किमान भाव आहे तो 800 रुपये प्रति क्विंटल दिसून आला, तर जास्तीत जास्त कमाल भाव आपल्याला 32 रुपये 33 रुपये प्रति क्विंटल दिसून आलेला आहे. आणि जो सरासरी बाजारभाव आपल्याला बघायला भेटला तो 27 रुपये 28 रुपये प्रति क्विंटल दिसून आलेला आहे. सरासरी बाजारभाव हा विशेष महत्त्वाचा आहे, कारण सरासरी भाव वाढणं म्हणजे बाजारातील बहुसंख्य शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा भेटू शकतो. गोल्टी कांद्यालाही तुलनेने चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. गोल्टी कांदा 700 ते 22 रुपयेपर्यंत दिसून आला. सोलापूर बाजारामध्ये आज सुमारे 115 गाड्यांची आवक झाली होती. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत येथे कांदा व्यापार अधिक सक्रिय आपल्याला दिसून आला. विशेष म्हणजे उत्कृष्ट दर्जाच्या VIP सुपर क्वालिटी कांद्याला, गुलाबी कलरच्या कांद्याला 60 to 75 mm पर्यंतच्या कांद्याला आज सोलापूर मार्केटमध्ये 3300 ते 3600 रुपयेपर्यंत प्रति क्विंटल आपल्याला बाजारभाव दिसून आला. त्याचसोबत जो गोळा कांदा आहे त्याला 27 रुपये ते 29 रुपयेपर्यंत बाजारभाव दिसून आला. मध्यम दर्जाच्या कांद्याला 24 ते 25 रुपयेपर्यंत असा बाजारभाव दिसून आला. याचा अर्थ असा की केवळ चांगल्या मालालाच नाही, तर आपल्याला मध्यम दर्जाच्या मालालाही तुलनेने चांगला प्रतिसाद आपल्याला दिसून आला. शेतकरी मित्रांनो, सोलापूर बाजारातील व्यापाऱ्यांच्या मते दर्जेदार मालाची उपलब्धता ही कमी होत चाललेली आहे. त्यामुळे चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याला पुढील काही दिवसात आणखी चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोबतच दिल्ली आझादपूर मंडीमध्ये महाराष्ट्राच्या कांद्याची मागणी पाहू. उत्तर भारतातील सर्वात महत्त्वाची बाजारपेठ म्हणजे दिल्ली आझादपूर मंडी. या ठिकाणी सध्या महाराष्ट्रातील कांद्याला सर्वाधिक आधार जर मिळत असेल तर तो उत्तर भारतातून मिळत आहे. आझादपूर मंडीमध्ये आज एकूण 93 गाड्यांची आवक झाली होती. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यातील कांद्याला या मंडीमध्ये सर्वाधिक चांगली मागणी दिसून आलेली आहे. पुण्याच्या कांद्याला एकूण 31 ते 32 32.5 रुपयेपर्यंत असा दर मिळाला. नाशिकच्या कांद्याला 29 ते 31 रुपये असा बाजारभाव. मध्य प्रदेशच्या कांद्याला 30 ते 31 रुपये. राजस्थानच्या कांद्याला 29-30 रुपये असा दर बघायला भेटला. या सर्व आकडेवारीवरून एक गोष्ट स्पष्ट दिसते की महाराष्ट्रातील दर्जेदार कांद्याला उत्तर भारतात मोठी मागणी किंवा महाराष्ट्रातील साठवलेल्या चाळीतल्या कांद्याला मोठी मागणी दिसून येत आहे. गोल्टा कांदा 22 ते 24 रुपयेपर्यंत दिसून आला आणि गोल्टी 16 ते 20 रुपयेपर्यंत बघायला भेटला. तर शेतकरी मित्रांनो, उत्तर भारतात तेजी का दिसून आली, अचानक उत्तर भारतात मागणी का वाढली, यामागचं कारण आपण थोडक्यात जाणून घेऊया. श्रावण महिन्याचा हा जो कालावधी आहे हा एक कालावधी ठरू शकतो. श्रावण महिन्यात अनेक ठिकाणी उपवास आणि धार्मिक कार्यक्रमामुळे कांद्याचा खप तुलनेने कमी राहतो. मात्र श्रावण संपल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलून जाते. हॉटेल्स, ढाबे, केटरिंग व्यवसाय किंवा किरकोळ विक्रेते आणि मोठे व्यापारी मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू करतात. यंदा या सर्व व्यापाऱ्यांनी ही परिस्थिती आधीच ओळखलेली आहे. त्यामुळे श्रावण संपण्याची वाट न पाहता त्यांनी आतापासूनच साठवणुकीसाठी कांदा खरेदी सुरू केलेली माहिती समोर आलेली आहे. यामुळे बाजारात मागणी वाढत असून दरांना आधार मिळत आहे. तर यासोबतच दक्षिण भारतातील परिस्थिती आपण थोडक्यात पाहून घेऊया. दक्षिण भारतातील परिस्थिती थोडी वेगळी दिसून येत आहे. पुणे आणि अहमदनगर भागातील मोठ्या प्रमाणातील कांदा दक्षिण भारतात जातो. या ठिकाणी मात्र सध्या कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील नवीन कांद्याची थोडीफार आवक सुरू झालेली दिसून येत आहे. त्यामुळे दक्षिण भारतातील बाजारांवर काही प्रमाणात दबाव चिन्हे दिसून येत आहेत. मात्र यंदा पावसामुळे नवीन कांद्याचे पीक अपेक्षेपेक्षा कमी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर हे खरे ठरले तर जुन्या कांद्याच्या दरावर फार मोठा नकारात्मक परिणाम दिसून येणार नाही. तर या उलट नवीन कांद्याची आवक मर्यादित राहिली तर जुन्या कांद्याला चांगला आधार दिसून येऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, 15 ऑगस्ट नंतर बाजारभाव वाढेल की कमी होईल याचे उत्तर सरळ पाहता येणार नाही, कारण बाजारावर अनेक गोष्टींचा प्रभाव दिसून येत असतो. जर नवीन कांद्याची आवक अचानक मोठ्या प्रमाणात वाढली तर बाजारावर दबाव येऊ शकतो. परंतु जर आवक नियंत्रित राहिली आणि उत्तर भारतातील मागणी कायम राहिली तर सध्या दर टिकून राहण्याची किंवा आणखीन दर सुधारण्याची शक्यता दिसून येणार आहे. सध्या मार्केटमध्ये दिसणारे संकेत हे सकारात्मक आहेत. मात्र कोणतीही तेजी कायमस्वरूपी
दिसून येईल असं नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी भावनिक निर्णय घेण्याऐवजी नियोजनबद्ध निर्णय घेणे आवश्यक आहे. तर सध्या सर्वात महत्त्वाचा सल्ला म्हणजे संपूर्ण कांदा एकाच वेळी बाजारात आणू नका. जर तुमच्याकडे साठवणुकीची सुविधा असेल आणि कांदा चांगल्या स्थितीत असेल तर टप्प्याटप्प्याने विक्री करणे गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे 100 क्विंटल कांदा असेल तर तो एकाच दिवशी विकण्याऐवजी टप्प्याटप्प्याने कांदा विक्रीचा निर्णय घेऊ शकता. यामुळे बाजारातील चढ उतारांचा फायदा हा घेता येऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रतवारी किंवा ग्रेडिंग निवड. आजही बाजारात दर्जेदार मालाला चांगला भाव दिसून येत आहे. म्हणून बाजारात कांदा नेताना योग्य ग्रेडिंग करून तुम्ही कांदा घेऊन जाऊ शकता किंवा योग्य निवड करून कांदा मार्केटमध्ये घेऊन जाऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या बाजाराचा एकूण आढावा घेतला असता सध्या कांदा बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. पिंपळगाव बसवंतमध्ये भाव वाढलेले दिसून येत आहेत. सोलापूर मार्केटमध्ये सुपर क्वालिटी कांद्याला 31, 32, 33 रुपयाचा टप्पा मिळून येत आहे. दिल्लीच्या आझादपूर मंडीमध्ये महाराष्ट्रातील कांद्याला मोठी मागणी दिसून येत आहे. उत्तर भारतातील वाढती खरेदी आणि नियंत्रण आवक यामुळे बाजाराला आधार मिळाला दिसून येत आहे. तरीही पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या जवळच्या बाजार समितीतील सरासरी भाव, आवक आणि मागणी यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आजच्या कांदा बाजार भावाविषयी तुमचं मत काय आहे? तुमच्या भागात आज कांद्याला किती भाव मिळाला कमेंट करून नक्की सांगू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की सांगू शकता. यासोबतच आपण हा व्हिडिओ थांबवणार आहोत आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. शक्य असेल तर व्हॉट्सअप ग्रुपवर 5-2 ग्रुपवर तुम्ही पाठवू शकता. तर शेतकरी मित्रांनो, आज सोलापूर मार्केटमध्ये आपल्याला हायेस्ट एखादा अपवर्ड लॉट आपल्याला 3500, 3650 रुपयेपर्यंत पाहायला भेटला. क्वालिटी कांदा होता, गुलाबी कलरचा कांदा होता, दर्जेदार कांदा होता. एक्सपोर्ट प्रीमियम क्वालिटीचा कांदा आपल्याला 35-36 रुपयेपर्यंत अपवर्ड लॉट बघायला भेटला. या व्यतिरिक्त आपल्याला जो जास्तीत जास्त टॉप क्वालिटीमध्ये उच्च बाजारभाव आपल्याला 29, 30, 31 रुपयेपर्यंत पाहायला भेटला. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान, जय किसान. अरे माल संतोष, शुभ सकाळ, नमस्कार. माल